ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये सचिन आणि अस्मिताच्या केसची सुनावणी सुरू असते तेव्हा सचिनचे वकील हे अर्जुन आणि अस्मितावर आरोप लावतात की यांनी माझ्या शिलाच्या चारित्र्यावर चिखलफेक केलेली आहे, त्यामुळे कोर्टाने अस्मिता आणि तिच्या वकिलाला शिक्षा केली पाहिजे आणि तेव्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो। त्यानंतर आपण पाहतो प्रतिमाच्या हाती तन्वीची लहानपणीची शुभंकरतीची ऑडिओ रेकॉर्डिंग लागलेली असते आणि ती सायलीला बोलते, सायली ही बघ माझ्या तन्वीची लहानपणीची बोबड्या आवाजातील शुभंकर होती। आणि सायली देखील ती रेकॉर्डिंग ऐकते तेव्हा तिला मात्र लहानपणीच्या आठवणी आठवू लागतात आणि ती प्रतिमा त्याला बोलते, प्रतिमा तुमचा पूर्ण विश्वास आहे ना, हा आवाज तुमच्या तन्वीचा आहे। आणि तेव्हा प्रतिमा बोलते, हो हा तन्वीचाच आवाज आहे अशी बोलून ती निघून जाते। तेव्हा सायलीच्या मनामध्ये संशय येतो आणि ती स्वतःशी बोलते, माझ्या मनामध्ये जो संशय येतो तो खरा आहे की काय, हा आवाज तर माझाच आहे। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली ही कशा प्रकारे आपणच तन्वी असल्याचे सिद्ध करून दाखवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।